नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाबद्दल 4 महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे श्री गुरुचरित्राचे स्वरूप. हा ग्रंथ नक्की कशावर आधारित आहे. दुसरा मुद्दा त्याच्याबाबत प्रचलित असलेल्या खास मान्यता आणि सत्य माहिती. तिसरा मुद्दा हा ग्रंथ आपल्याला जीवनात नेमकं काय शिकवतो. आणि सर्वात महत्त्वाचा चौथा मुद्दा म्हणजे पारायणाची योग्य पद्धत, नियम आणि फलश्रुती. हे 4 मुद्दे एखाद्या भक्ताला जीवन बदलणारा मार्ग दाखवू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मदोन्मत्त, श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा. अशीच भावावस्था श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यावर होत असावी. द्वितीय दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून श्री गुरूंनी याला भक्त कामकल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे. सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून गुरुचरित्र ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे श्री नृसिंह सरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर अशी संप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. परंतु याबाबत मतमतांतरे असल्याचे सांगितले जाते. भीमा अमरच्या संगमावरील 1 महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात 5वा वेद असेच आहे असे सांगितले जाते. दिव्य व देवी परंपरेने चालत आलेला गुरुचरित्र ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. तर आता पाहूया श्री गुरुचरित्र ग्रंथाचे स्वरूप कसे आहे. इसवी सन 14व्या शतकात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिल्याचे म्हटले जाते. श्री गुरुचरित्राचे एकूण 52 तसेच काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. तर याचे एकूण 7491 ओव्या आहेत. ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी या ग्रंथाची विभागणी केलेली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या 3ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे जरी गुरुचरित्राचे चरित्रनायक असले तरी त्यांचा पूर्वावतार म्हणून ओळखले जाणारे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जीवनातील काही ठळक घटनाही या ग्रंथात आहेत. 4थ्या अध्यायात श्री दत्तावतारांची कथा उलगडून सांगितली असून 5 ते 10 अध्यायापर्यंत श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राचा आढावा घेण्यात आला आहे. तर नृसिंह सरस्वतींचे जीवनचरित्र 11व्या अध्यायापासून 51व्या अध्यायापर्यंत आले आहे. योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या लीलांचे वर्णन यात केलेले आढळते. गुरुचरित्रात व्रतवैकल्ये सांगितली आहेत. यात्रांची वर्णने, स्थान महात्म्य आले आहेत. आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. अश्वत्थ, औदुंबर, भस्म महात्म्य विशद केलेले आहे. गुरुचरित्रात शिवपूजेचे महत्त्व विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन अशा अनेक विषयांवर सविस्तर, विस्तृत आणि सखोल भाष्य केलेले आहे. या ग्रंथाने समाजाला शाश्वत मूल्यांचे मार्गदर्शन केलेले आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढवण्यासाठी गुरुचरित्रात कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशांची चरित्रे पाहायला मिळतात. साहजिकच हा ग्रंथ सिद्ध मंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही. परमपूज्य टेंबेस्वामी महाराज नेहमी सांगत की दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य नाही झाली तरी चालेल, परंतु गुरुचरित्रातील किमान 5 ओव्या तरी नित्य वाचनात असू द्या. श्री गुरुचरित्र ग्रंथाबाबत असलेल्या काही मान्यता व तथ्य याबद्दल आता माहिती पाहूया. गुरुचरित्राची अध्याय संख्या नक्की किती या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. परंतु या ग्रंथाचे 51 अध्याय आहेत. याला अवतरणिकेत 2 आधार सापडतात.
गुरुचरित्राची अवतरणिका कोणी रचली हे छातीठोकपणे सांगता येत नाही. अवतरणिकेचा अध्याय हा सरस्वती गंगाधरांचा नसून मागाहून कोणीतरी रचला आहे, परंतु तो उपकारकच आहे असे म्हणतात. तर श्री गुर्जर नावाच्या गृहस्थांनी शके 1796 मध्ये मुंबईच्या निर्णय सागर छापखान्यात मुद्रित केलेले शतलोकी गुरुचरित्र नावाचे पुस्तक म्हणजेच हा अवतरणिका अध्याय होय, हेही ते स्पष्ट करतात. 52 अध्यायांप्रमाणेच 49 व 53 अध्याय असलेल्या पोथ्याही आढळतात. गाणगापुरात उपलब्ध झालेली पोथी 50 अध्यायांची होती असे सांगितले जाते. तर श्री गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? गुरुचरित्राचं पठण करणाऱ्या प्रत्येकाने आत्मशोधन करावे की नेमके कशासाठी हे पठण करत आहोत, आपला नेमका हेतू काय आहे, तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे का, हे आत्मशोधन नित्य पठणाआधी भक्त करू शकला तर श्री गुरुचरित्राच्या वाचनातून त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआप उलगडत जाईल, नव्हे तर सद्गुरु तत्वाकडून काळजी घेतली जाईल हे निश्चित, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते, आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असं वाटत असतं. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच चूक होते. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकतं. काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही. इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. आपली काही पापे असतात, ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात, त्याला पर्यायी उपाय नाही. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगरहाटी चालवावी हेच सांगितले आहे. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे, अध्यात्म हा पाया आहे. पण जगरहाटीही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे. पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल अशी शिकवण गुरुचरित्रातून मिळते असे म्हटले जाते. आता श्री गुरुचरित्राची पारायण पद्धती, नियम आणि फलश्रुती याबद्दल माहिती पाहूया. श्री गुरुचरित्र पारायणाची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. या पारायण पद्धतीचे नियम अतिशय काटेकोरपणे पाळूनच गुरुचरित्राचे अनुष्ठान करावे असे सांगितले जाते. गुरुचरित्र पारायणात सप्ताह पद्धती प्रामुख्याने दिली आहे. यामध्ये 1 ते 7 दिवस किती आणि कोणते अध्याय वाचावेत याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. धकाधकीच्या जीवनात आपल्याला सप्ताह पद्धती करणे शक्य नसेल तर 3 दिवसांचे पारायण करता येते. त्यासाठीही 3 दिवसात किती आणि कोणते अध्याय वाचावेत हे सांगितलेले आहे. गुरुचरित्र वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त हे अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आन्निके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देशकालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करायचे आहे त्याचा उच्चार करून, म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असेल तरी श्री दत्तात्रेय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपार्शिवाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा. यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. श्री दत्तात्रेयांची मूर्ती व प्रतिमा नसेल तर पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व त्यात श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा.
पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुले वाहून नमस्कार करावा. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी. सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन सुचिरभूत होऊन सोहळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ दूध भात घ्यावा. मीठ, तिखट, आंबट, दही, ताक हे सर्व वर्ज्य करावे. साखर घ्यावी, परंतु गूळ खाऊ नये. पोळी, तूप, साखर हे घेता येते. रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. वाचनात यांत्रिकपणा नको, मनोभावे वाचन करावे. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते, परंतु मध्येच सोयर किंवा सूतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच सोयर किंवा सूतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतारणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. इप्सित फळ आपोआप मिळते, असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. श्री गुरुचरित्राचा पाठ अंतर्मुख होऊन केल्यास आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आणि संकल्पयुक्त बहमुखी होऊन केल्यास इहलौकिक वैभव प्राप्त होते. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती सांगण्यात आली आहे. खरोखरच गुरुचरित्र हा अमृत ग्रंथ आहे. नित्य अध्याय वाचन याखेरीज या ग्रंथाचे कायम चिंतन मनन केल्याने गुरु महाराजांच्या अनेक लीला आजही अनुभवता येतात. आपणास कधी संधी मिळाल्यास श्री गुरुचरित्र ग्रंथाचे आवर्जून पारायण करा, परंतु नियम लक्षात घेऊनच अनुष्ठान करा आणि अपार गुरुकृपा मिळवा. तर मंडळी, ही होती गुरुचरित्र या ग्रंथाविषयी संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. व ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.